I am Professor G.B. Shenge, Assistant Professor, College of Agriculture, Baramati. In last lecture, we have seen the cultivation practices of chili crop. It is also called as red pepper. The botanical name of chili is Capsicum annuum. Family of chili is Solanaceae, and chili crop is originated from Brazil. The local name of chili is मिरची असं म्हटलं जातं. The pungency in chili is due to capsaicin, and red color in chili is due to the capsanthin. Capsaicin मुळे तिखटपणा येतो मिरचीला आणि capsanthin मुळे रेड कलर येतो चिलीला. Then we have seen the economic uses of chili crop, then varieties, ecology, sowing time, seed rate, spacing, and raising of seedling. These are the different cultivation practices we have seen in the last lecture. Now see the remaining package of practices for growing the chili crop. In that first package of practice, that is topping of chili seedlings. Topping means a removal of axillary buds or removal of tip of the seedlings is called as topping. This practice we have already learned in the ग्राम क्रॉप. ग्राममध्ये टॉपिंग केलं जातं, त्यालाच काय म्हटलं जातं, निपिंग असं म्हटलं जातं. मराठीमध्ये याला शेंडा खुडणे असं म्हटलं जातं. रिमूव्हल ऑफ टिप्स ऑफ द सीडलिंग्स इज कॉल्ड ॲज टॉपिंग. टॉपिंग कशासाठी केलं जातं? फॉर इन्क्रीजिंग द नंबर ऑफ ब्रांचेस वाढण्यासाठी टॉपिंग हे प्रॅक्टिस केलं जातं. फर्स्ट इज द डेफिनेशन ऑफ टॉपिंग. रिमूव्हल ऑफ द टिप्स ऑफ द सीडलिंग्स इज कॉल्ड ॲज टॉपिंग, अँड दिस प्रॅक्टिस is carried out in 8 to 10 days after transplanting. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी टॉपिंग हे प्रॅक्टिस केलं जातं. रिमूव्हल ऑफ द टिप्स, शेंडा खुडणे याला काय म्हटलं जातं? टॉपिंग असं म्हटलं जातं. जेणेकरून नंबर ऑफ ब्रांचेस त्या प्लांटच्या वाढाव्या ह्याच्यासाठी टॉपिंग केलं जातं. आणि टॉपिंग कधी केलं जातं? 8 to 10 days आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 8 ते 10 दिवसांनी टॉपिंग केलं जातं. दिस प्रॅक्टिस विल मेक सीडलिंग स्टर्डी. ह्या प्रॅक्टिसमुळे सीडलिंग्स कसे होतात? स्टर्डी होतात. स्टर्डी मीन्स स्ट्रॉंग होतात, बळकट भक्कम अशी सीडलिंग्स होतात, रोपं तयार होतात. द क्रॉप इज एस्केप्ड फ्रॉम लीफ कर्ल अँड मोझॅक डिसीज. ड्यू टू दिस प्रॅक्टिस, ह्या प्रॅक्टिसमुळे लीफ कर्ल यालाच चुरड्या मुरड्या असा रोग म्हटला जातो, किंवा मोझॅक हे एक व्हायरस डिसीज आहे. हे दोन डिसीजेस कंट्रोल होतात जर आपण टॉपिंग केलं तर. इट डेव्हलप्स वेल अँड इरेक्ट सीडलिंग्स. टॉपिंग केल्यामुळं चांगले आणि इरेक्ट म्हणजे वाढ कमी असणारे पण ब्रांचेस जास्त, फ्लावरिंग जास्त असतात असे सीडलिंग्स काय होतात? तयार होतात. दिस इज द टॉपिक ऑफ चिली सीडलिंग्स. देन सिलेक्शन ऑफ सीड अँड सीड ट्रीटमेंट. Seed is obtained from healthy, fully ripened and dried chili fruit. जे काही सीड्स आपण सोविंगसाठी वापरणार आहे ते कसे असले पाहिजे? हेल्दी असले पाहिजे. इट इज फ्री फ्रॉम ऑफ एनी पेस्ट ऑर डिसीजेस. फुल्ली रायप्ड, फुल्ली मॅच्युअर्ड आणि ड्रायड चिली फ्रूट्सपासून जे सीड्स मिळतील ते सीड्स काय केले पाहिजे? लावण्यासाठी वापरले पाहिजे. देन इट इज ट्रीटेड विथ ऑर्गॅनोमर्क्युरियल फंगिसाइड्स लाईक सॅरासेन or agrocin at the rate 2.5 gram per kg of the seeds for controlling the seed bound diseases. जे सीड्स पासून डिसीज रोग उद्भवतात ते रोग होऊ नये म्हणून याला फंगिसाइड बुरशीनाशकाची ट्रीटमेंट केली जाते. ॲग्रेसन किंवा सेरेसन याची केली जाते. ॲप्लिकेशन रेट इज 2.5 gram per kg of the seeds for controlling the seed bound diseases. Then it is mixed with fine soil or ash for even sowing and to avoid crowding of seedlings. आणि सीड ट्रीटमेंट केल्यानंतर ते सीड्स फाईन सँड किंवा सॉईलमध्ये ते सीडलिंग काय केले जातात? मिक्स केले जातात. कारण चिलीचे सीडलिंग्स खूप स्मॉल असतात आणि इव्हन सोविंग होण्यासाठी ते सीड्स कशामध्ये? सँडमध्ये किंवा फाईन सॉईलमध्ये मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर काय करायचं? सोविंग करायचं, जेणेकरून इक्वल प्लांट पॉप्युलेशन मेंटेन होईल. Before transplanting, the seedlings are dipped in 1% बोर्डॅक्स मिक्सचर. ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या अगोदर 1% बोर्डॅक्स मिक्सचरमध्ये ते सीडलिंग्स काय करायचे? डीप करायचे किंवा डायमेथेट सोल्युशन ॲट द रेट 17 ml per 10 liter of water
to protect them from the attack of disease and insect pests respectively. For controlling the attack of different pests and diseases on the crop, before the transplanting, the seedlings are dipped in borax mixture or dimethoate solution for controlling the attack of pests and diseases. Okay, this is the seed treatment of chili seed. Then preparation of land. Land is plowed 20 to 22 centimeter deep after the harvest of previous crop. Before the sowing of chili crop, the previous crop, after harvesting of previous crops, the land is plowed 20 to 22 centimeter deep. After that, clods are crushed with mend or clod crusher. With the help of clod crusher, the clods are crushed, and after that 15 to 20 tons FIM is added per hectare. Per hectare 15 to 20 tons FIM is added, and after adding the fertilizers, after adding the FIM, then FIM is well mixed in soil by giving 2 to 3 harrowings. FIM मिक्स केल्यानंतर त्याच्यानंतर 2 ते 3 harrowings करायचे जेणेकरून ते FIM त्या मातीमध्ये मिक्स होईल. अँड फायनली आयदर फ्लॅट बेड और रिजेस अँड फरो बेड्स आर प्रिपेअर्ड. आणि हॅरोइंग झाल्यानंतर फ्लॅट बेड सपाट वाफे किंवा रिजेस अँड फरो सरी आणि वरंबा तयार करून त्याच्यावरती सीडलिंग्स लावली जातात. ओके, दिस इज लँड प्रिपरेशन. देन ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स. ओके, याचे सीड्स खूप लहान असतात, त्याच्यामुळे सुरुवातीला सीड्स कुठे लावले जातात? नर्सरी बेडवरती लावले जातात. नर्सरी बेडवरती लावल्यानंतर 2 महिन्यानंतर किंवा 30 ते 35 सेंटीमीटर जेव्हा सीडलिंगची हाईट होईल तेव्हा मेन फील्डमध्ये सीडलिंग्स काय केले जातात? ट्रान्सप्लांट केले जातात. तर ते कसे करायचे ह्या पॉईंटमध्ये आपण ते पाहणार आहोत. ट्रान्सप्लांटिंग ऑफ सीडलिंग्स. In case of rain-fed crop, the field is marked at 60 into 60 centimeter, 75 into 75 centimeter or 90 into 90 centimeter spacing on light, medium and heavy soils respectively. ज्या टाईपची सॉइल आहे, फॉर एक्झाम्पल लाईट, मीडियम आणि हेवी, ह्या टाईपच्या सॉइलनुसार प्लांटचं स्पेसिंग डिपेंड आहे. ओके, ॲट इच क्रॉस पॉईंट, आणि जिथं प्लांट टू प्लांट आणि रो टू रो स्पेसिंग याचं काही सेम आहे, आणि जिथं क्रॉस पॉईंट होईल त्या पॉईंटवरती अ पीट इज डग विथ द हेल्प ऑफ खुरपी or it is also called as weeding hook, and small amount of FIM is applied in each pit. स्पेसिंग मेंटेन केल्यानंतर जिथं क्रॉस पॉईंट येईल तिथं काय केलं जातात? एक छोटासा खड्डा खणला जातो. खड्डा खणल्यानंतर त्याच्यामध्ये FIM ॲड केलं जातं. खड्डा खुरप्याच्या सहाय्याने खांदायचा. तो खड्डा खांदल्यानंतर त्याच्यामध्ये FIM टाकायचं, स्मॉल क्वांटिटीमध्ये FIM टाकायचं. त्याच्यानंतर 1 day before transplanting, the nursery beds are watered in the evening time, and in next day morning the seedlings are uprooted carefully without the damaging root system. आणि एक दिवस अगोदर, ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या अगोदर एक दिवस जे नर्सरी बेड आहेत त्यांना काय करायचं? नर्सरी बेडवरती पाणी सप्लाय करायचं, जेणेकरून रूट्स काय होतील? लूज होतील आणि ते अप्रूट करताना रूट्स डॅमेज होणार नाही. म्हणून सुरुवातीला एक इरिगेशन दिलं जातं बिफोर 1 day बिफोर ट्रान्सप्लांटिंग, आणि नंतर दुसऱ्या दिवशी नेक्स्ट डे मॉर्निंग द सीडलिंग्स आर अप्रूटेड. दुसऱ्या दिवशी सीडलिंग्स काय केले जातात? अप्रूट केले जातात विदाउट डॅमेजिंग द रूट्सला डॅमेज न होता सीडलिंग्स अप्रूट केली जातात. देन आफ्टर अप्रूटिंग द सीडलिंग्स they are dipped in borax mixture or dimethoate solution for protecting them from the attack of diseases as well as insect pests. आणि ट्रान्सप्लांटिंग अप्रूव्ह केल्यानंतर ते कशामध्ये डीप करायचे? बोरॅक्स मिक्सचर किंवा डायमेथोएट सोल्युशनमध्ये ते सीडलिंग्स डीप करायचे फॉर कंट्रोलिंग द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीजेस. देन 2 हेल्दी सीडलिंग्स आर प्लांटेड इन इच पीट. एका जागेवरती 2 हेल्दी सीडलिंग्स काय करायचे? लावायचे. द केअर शुड बी टेकन टू स्प्रेड द रूट्स प्रॉपरली. ओके, लाईट इरिगेशन इज गिवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग दिल्यानंतर ते रूट्स जमिनीमध्ये अटॅच होण्यासाठी एक लाईट इरिगेशन दिलं जातं. अँड इन रब्बी अँड समर सीझन ॲज अ इरिगेटेड क्रॉप रिजेस अँड फरोज आर प्रिपेअर्ड ॲट 90 सेंटीमीटर अपार्ट. 2 seedlings are planted at each point
on the both side of the ridges and 40 to 60 centimeter apart depending upon the soil type and varieties. Soil type आणि varieties नुसार spacing हे मेंटेन केलं जातं ridges and furrow bed वरती. Okay, this is the transplanting of seedlings. Okay, then intercultivation. Intercultivation means अंतर्मशागत असं आपण म्हणतो. In that first gap filling is done within 10 to 15 days after transplanting. Gap filling म्हणजे गॅप फिलिंग म्हणजे गॅप भरणे असं आपण म्हणतो. जिथं सीडलिंग्स व्यवस्थित उगवलेले नसतील, आले नसतील, तर ते त्या ठिकाणी नवीन सीडलिंग्स काय केले जातात, लावले जातात. त्याला काय म्हटलं जातं, गॅप फिलिंग असं म्हटलं जातं किंवा ह्यालाच रिसोईंग असं म्हटलं जातं. कधी करतात, 10 ते 15 डेज आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी गॅप फिलिंग केलं जातं. नंतर फॉर खरीप क्रॉप्स, इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस फॉर खरीप क्रॉप्स. फर्स्ट होईंग इज गिवन 3 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. फर्स्ट होईंग कधी केलं जातं, 3 weeks आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग केल्यानंतर 3ऱ्या आठवड्यामध्ये पहिलं होईंग केलं जातं. अँड अनदर होईंग्स अँड विडिंग्स आर डन ॲट 3 to 4 weeks इंटरवल अल्टरनेटली अप टू फ्लावरिंग स्टेज. आणि जे राहिलेली होईंग्स असतील ते प्लांट ट्रान्सप्लांट केल्यापासून ते फ्लावरिंग स्टेजपर्यंत 3 ते 4 आठवड्याच्या अंतराने काय केलं जातं, होईंग आणि विडिंग केलं जातं. देन लाईट अर्थिंग अप इज गिवन ॲट द टाइम ऑफ फ्लावरिंग टू सपोर्ट द प्लांट्स. अर्थिंग अप म्हणजे काय म्हटलं जातं, भर घालणे असं म्हटलं जातं. माती मुळांशी जरी लावली जाते जेणेकरून त्या प्लांटला सपोर्ट मिळेल आणि ते प्लांट व्यवस्थित डेव्हलप होईल, याच्यासाठी अर्थिंग अप केलं जातं. कधी केलं जातं, लाईट अर्थिंग अप इज गिवन ॲट द टाइम ऑफ फ्लावरिंग स्टेजमध्ये एक अर्थिंग अप केलं जातं. अँड इन केस ऑफ रब्बी अँड समर क्रॉप्स ओनली हँड विडिंग्स आर गिवन फॉर 3 to 4 times डिपेंड अपॉन द इंटेन्सिटी ऑफ वीड्स ॲट 15 to 20 days इंटरवल. आणि जर आपण रब्बी आणि समर चिली क्रॉप लावत असेल तर त्याच्यासाठी हँड विडिंग खुरपणी केली जातात 3 to 4 times. इट इज डिपेंड अपॉन द इंटेन्सिटी ऑफ वीड और वीड पॉप्युलेशन. आणि 15 ते 20 दिवसाच्या अंतराने 3 ते 4 खुरपणी केले जातात. ओके, दिस इज द इंटरकल्टिवेशन प्रॅक्टिसेस फॉर चिली क्रॉप. ओके, रिमेनिंग पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर. थँक यू.